नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संस्कार ट्रेडिंग अकॅडमीच्या युट्यूब पेजवर, जिथे आज आपण एक खूपच मस्त ट्रेड डिस्कस करणार आहोत की मी एक ट्रेड कसा प्लॅन करत आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या मदतीने तुम्हाला हे कळणार फॉरेन इन्व्हेस्टर स्वतःचे ट्रेड कसे बनवतात, डोमेस्टिक इन्व्हेस्टर, प्रॉप डेस्क, प्रोफेशनल ट्रेडिंग कसं असतं आणि का ऑप्शन मध्ये 90% लोक पैसे घालवतात आणि 10% लोक पैसे मिळवतात. तर चला ह्या ट्रेडची सुरुवात करूया. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की पूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, कारण की याचा एम तुम्हाला ट्रेड देणं हा बिलकुल नाही आहे. यातून तुम्ही जे शिकणार हे तुम्हाला भविष्यात बऱ्याचशा ठिकाणी कामाला येणार. तर ह्युमन माइंडचा एक सायकोलॉजिकल इश्यू असतो, ज्याला म्हटलं जातं बेसिकली रिसेन्सी बायस. रिसेन्सी बायस हे एक मेंटल मॉडेल आहे, ज्या मेंटल मॉडेलमध्ये ह्युमन बीइंग हमेशा रिसेंट झालेल्या गोष्टींवर जास्त रिॲक्ट करतोय. फॉर एक्झाम्पल, कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकामध्ये एक एरोप्लेनचा क्रॅश झाला होता. ज्या वेळेला एरोप्लेन क्रॅश झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून लोकांनी एरोप्लेनचा वापर कमी केला आणि कारनं जायला सुरुवात केली. आता तुम्हाला पण माहिती आहे की सर्वात जास्त ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण रोडवर आहे. कार ऍक्सिडेंट सर्वात जास्त होतात, पण लोकांनी ते नाही लक्षात घेतलं. लोकांनी काय लक्षात घेतलं? रिसेन्सी बायस, की रिसेंटली प्लेनचा क्रॅश झालाय ना, तर प्लेनमध्ये रिस्क जास्त आहे पण कारनं जाव्या. पण जर तुम्ही प्रोबॅबिलिटीचा विचार केला तर कारमध्ये रिस्क जास्त होती. आणि असंच बऱ्याचशाच वेळा ट्रेडिंग मध्ये पण होत आहे. प्रत्येक कॅन्डल नंतर लोकांचे व्ह्यूज बदलतात. आज एक एक्झाम्पल घेऊया. राईट, सपोज आज आपण एखादी कोणतीही कंपनी तो ओपन केली. राईट, कोणत्या शेअर बद्दल आपण बोलणार आहे त्यावर येणार. पण आपण एखादी कंपनी ओपन करूया, किंवा आपण रिसेंट जे झालं ट्रम्प सरांच्या वेळेला जो निफ्टीमध्ये बाउन्स आला होता. राईट, बघा निफ्टीमध्ये किती मस्त कॅन्डल तयार झाली होती. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. ह्या ग्रीन कॅन्डलला बऱ्याचशा लोकांनी बाय केलं का? रिसेन्सी बायस. रिसेंटली वर जातेलं दिसत होतं, पण त्यावेळेला कुणी हा विचार केला नाही की मेजर जो ट्रेंड आहे, लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय, म्हणजे ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे हा विचार न करता फक्त रिसेंट कॅन्डलवर आपण ट्रेड केला आणि ज्यांनी रिसेंट कॅन्डलवर ट्रेड केला त्यांचेच पैसे मार्केटमध्ये गेले. असंच मागच्या शनिवारी चायनामध्ये एक मीटिंग अनाउन्स झाली होती आणि चायनामध्ये मीटिंगचं डिस्कशन होतं स्टिम्युलेट्स पॅकेज. स्टिम्युलेट्स पॅकेजचा अर्थ काय असतोय पहिला तिथून सुरुवात करूया. मित्रांनो, चायनाच इकॉनॉमी बरेचसेच वर्ष साइडवेज ट्रेंडमध्ये आहे. आज जर मी तुम्हाला चायनाचं मार्केट दाखवलं, आज जर आपण हँगसेंग बघितलं तर खूप वर्ष झाले हँगसेंगचा जो ट्रेंड आहे तो क्लिअरली साइडवेज आहे, म्हणजे चायना मार्केटमध्ये ग्रोथ येत नाहीये. आणि ज्या वेळेला एका देशामध्ये ग्रोथ येत नाही त्या देशाची गव्हर्नमेंट ट्राय करते की कसं काय करून त्या देशात ग्रोथ येईल. जसं तुम्ही इथं बघू शकताय 2009 पासून जवळजवळ 2024 चायनीज इकॉनॉमी टोटली फ्लॅट चालू आहे. आणि म्हणून चायनाचं गव्हर्नमेंट चायना मार्केटमध्ये नवीन पैसे टाकणार आहे. यालाच म्हणलं जाते स्टिम्युलेट्स पॅकेज. आता गव्हर्नमेंट ज्यावेळेला इकॉनॉमीमध्ये पैसे टाकते त्यावेळेला काय होतंय? गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट देत आहे, रेल्वे प्रोजेक्ट देत आहे, वेगवेगळ्या फॅक्टरीयांना प्रोजेक्ट देत आहे. जसं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मिळाले, सिमेंट स्टील ह्यांना प्रोजेक्ट मिळतात, त्यामुळं मजदुरांना नोकरी मिळते. नोकरी मिळाल्यानंतर पैसे येतात, पैसे आले, सॅलरी वाढली, सॅलरी वाढल्यानंतर कन्झम्पशन वाढते, कन्झम्पशन वाढलं बाकीच्या कंपन्यांचा धंदा वाढतोय आणि इकॉनॉमी बूस्ट व्हायला चालू होते. आणि याच पॅकेजला म्हणलं जातं स्टिम्युलेट्स पॅकेज, म्हणजे गव्हर्नमेंट कडून पैसा टाकला जातोय इकॉनॉमीमध्ये. आणि हा पैसा किती टाकायचा याबद्दल चायनामध्ये मागच्या शनिवारी मीटिंग चालू झाली. जसं ही मीटिंग शनिवारी चालू झाली, इमिजिएट लोकांना माहिती आहे की चायना सगळ्यात जास्त कन्झ्युम, आज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करायचा आहे तर काय लागणार? मेजर गोष्ट लागणार स्टील. मेजर गोष्ट लागणार स्टील. आणि स्टील बनवण्याचं जे कॉम्पोनंट आहे ते असतंय Fe2O. राईट, मतलब तुम्हाला जर स्टील बनवायचं आहे तर तुम्हाला एक पर्टिक्युलर कॉम्पोनंट लागतोय ज्याला म्हणलं जातंय आयरन ऑर. आणि पूर्ण जगातलं सगळ्यात क्वालिटी आयरन ऑर आपण इंडियामध्ये मिळतंय. आणि या आयरन ऑर मध्ये काम करणाऱ्या भारतात 2 कंपनीज, नॅशनल ॲल्युमिनियम, हिंडाल्को. तर चायनाचं आयरन ऑर कन्झम्पशन वाढणार, त्यामुळे या कंपन्यांचा धंदा वाढू शकतोय. हे होतं पहिलं अस्पेक्ट. चायनाचं स्टील कन्झम्पशन वाढणार म्हणून आपल्या इथल्या स्टीलचा धंदा वाढू शकतो, हे होतं दुसरं अस्पेक्ट. आणि त्यामुळे सोमवारी काय झालं, ड्यू टू रिसेन्सी बायस लोकांनी मंडेला जाऊन टाटा स्टील बरोबर, JSW, हिंडाल्को, नॅशनल ॲल्युमिनियम भरून बाय केले. राईट, त्यावेळेला टीव्ही चॅनल इकडं तिकडं सगळीकडे चर्चा चालू होती. हिंडाल्को, नॅशनल ॲल्युमिनियम, टाटा स्टील हे सर्व स्टॉक बाय करायचे. पण तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे, ही जी चायनाची मीटिंग होती ही 6 दिवसाची मीटिंग होती. म्हणजे मागच्या शनिवारी चालू झालेली मीटिंग, ह्या शनिवारी रिझल्ट येणार होता किती रुपये टाकणार. मग सोमवारी आपलं मार्केटवर गेलं, मंगळवारी पण सर्व टीव्ही चॅनलवर हेच मेटल घ्या मेटल घ्या मेटल घ्या. आणि मग बुधवार आणि गुरुवारमध्ये सगळे मेटल स्टॉक दन खाली आले. एकदम 8, 9, 5, 6% टाटा स्टील सारखा शेअर 3% खाली, हिंडाल्को सारखा शेअर 9% खाली. हे ना काय होतंय, हे एक गोष्ट झाली जिथं रिटेल पब्लिक पूर्ण मेटल स्टॉक मधून बाहेर पडले.
कारण की 8-9% पडल्यावर तुम्ही काय ऑप्शन होल्ड करणार किंवा काय फ्युचर ट्रेड करणार किंवा काय शेअर होल्ड करणार, राईट? आता विचार करा, शनिवार उद्या आहे, उद्या ह्याच्यावर रिझल्ट येणार आहे की चायना किती पैसे टाकणार, आणि याचा सगळ्यात जास्त फायदा नो डाऊट मेटल कंपन्यांनाच होतं. पण तुम्हाला मी एक गोष्ट दाखवू, कालचा जर तुम्ही हिंडाल्कोचा प्राइस ऍक्शन बघितलं, राईट, हिंडाल्को इंडस्ट्रीजचं जर तुम्ही कालचं प्राइस ऍक्शन बघितलं, बघा किती मस्त ब्रेकडाऊन आहे, राईट? या ब्रेकडाऊन मध्ये व्हॉल्यूम जर मी तुम्हाला दाखवलं तर व्हॉल्यूम पण मोर दॅन ऍव्हरेज आहे, राईट? सगळ्या गोष्टी निगेटिव्ह आहेत, बरोबर? हे का केलं जातंय हे तुम्हाला या मोठ्या लोकांकडनं शिकायचं आहे. यांनी काय केलं, बायर इज इक्वल टू सेलर, रिटेल पब्लिकला सेल करायला लावायचं आहे. तर कसं लावायचं, प्राइसला खाली आणा, पब्लिक घाबरतं. आज कुणाकडे मेटल आहे काय, आज कुणाकडे मेटल स्टॉक नाही आहे, पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, जर उद्या स्टिम्युलस पॅकेज अनाऊन्स झालं, सोमवार मंगळवारी हे शेअर परत लाईफ हाय तयार करू शकतात, परत वरच्या साईडला जाऊ शकतात. आणि असंच प्रोफेशनल डेस्क, असंच FIIs, DIIs, HNIs विचार करतात. त्यांनी त्या न्यूजचा इम्पॅक्ट त्या दिवशी होते म्हणून ट्रेड करत नाहीत. त्यांना माहिती आहे त्या न्यूजचा इम्पॅक्ट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम होणार आहे, लगेच काय होत नाही. आणि म्हणून आज जर तुम्ही बघितला, आज एवढ्या बिअरिश मार्केटमध्ये पण हिंडाल्को सारखा शेअर ग्रीन मध्ये उभा आहे. म्हणून मित्रांनो 90% लोक ऑप्शन मध्ये पैसे टाकतात. आज ह्याचे कॉल ऑप्शनचा थीटा ऑल टाइम लोला असणार आहे, ऑप्शन स्वस्त असणार आहेत. ऑप्शन स्वस्त असल्यामुळं काय होणार आहे की बेसिकली कुणाकडे नाहीच आहेत ना ऑप्शन, FIIs ना स्वस्त मिळाले. उद्या हू नोज, मंडेला न्यूज आली किंवा मंगळवारी न्यूज आली, हे शेअर 4-4, 5-5% वर असतील. त्यावेळेला ऑप्शन मध्ये 15,000, 16,000च्या इन्व्हेस्टमेंट 80, 90,000 वर असू शकतात. पण त्या दिवशी घेण्यात अर्थ आहे काय, त्या दिवशी घेण्यात अर्थ नाही, कारण की ऑलरेडी तुमच्याकडे चान्स चुकून गेलाय. आणि एवढा सगळा अभ्यास कोण करत नाही. आमच्या इथं सरळ आहे, ग्रीन म्हणजे बाय, रेड म्हणजे सेल. आमच्या इथं सरळ आहे, 15 मिनिटावर स्मार्ट मनी कॉन्सेप्ट, 15 मिनिटावर बाय आणि सेल. तुम्हाला विचार करायचा आहे, ज्याला आपण म्हणतोय FIIs, DIIs, HNIs, जे 4-4, 5-5 लाख करोड सांभाळत आहेत, त्यांना 5 मिनिटावर जाऊन तिरक्या लाईन मारायला वेळ असेल काय? त्यांना स्मार्ट मनी कॉन्सेप्ट अशी चालत असेल काय? दिस इज कॉल्ड अ रिअल स्मार्ट मनी कॉन्सेप्ट, जिथं प्राइस ऍक्शनचा वापर करून जर तुम्ही ह्या स्टॉक्समध्ये एंटर करताय तर होऊ शकते पुढच्या 2-3 आठवड्यात तुमचे मोठे पैसे बनू शकतात. आणि असेच मी माझ्यासाठी ट्रेड प्लॅन करतोय. आता एवढ्या सगळ्या मेटल स्टॉकमध्ये मी कुठला मेटल स्टॉक प्ले करतोय, कसं करतोय, हे सर्व मी सांगू शकत नाही, बिकॉज आमचा एम जो आहे तो तुम्हाला ट्रेड देणं हा नाही आहे. आमचा एम सिंपल हा आहे की तुम्ही ट्रेडर बनावं, जुगारी बनवू नये. ट्रेडर म्हणजे काय, जिथं माझे 500, 1000, 2000 जाऊ शकतात, जाऊ देत, पण ज्या वेळेला मी बरोबर येणार 80,000, लाख रुपये, 1.5 लाख रुपयाचा प्रॉफिट यायला पाहिजे, तरच तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सक्सेसफुल बनवू शकताय. आणि हे सगळं शिकण्यासाठी, हे सगळं ट्रेडिंग करण्यासाठी शिकण्याची खूप जास्त गरज आहे. एकदा प्रॉपर ट्रेडिंग शिका आणि मग मला स्टॉक मार्केटमध्ये पैसे गेले. कारण की स्टॉक मार्केटमध्ये पैसे गेले बनणारे बरेचसे लोक कधी स्टॉक ट्रेड करत पण नाहीत. त्यांनी ट्रेड करतात निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, आणि नावाला म्हणतात माझे स्टॉक मार्केटमध्ये पैसे गेले. जसं संत तुकाराम म्हणतात, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. तसं ज्या वेळेला तुम्हाला ट्रेडर बनायचं आहे ना, पहिला शिकायला पाहिजे. शिकल्याने होत आहे रे आधी शिकल्याची पाहिजे. स्वतः शिका, स्वतः करा, मगच तुम्ही ट्रेडिंग मध्ये सक्सेसफुल बनू शकताय. हा होता आमचा एक चायना रिलेटेड व्हिडिओ, जिथं आम्ही तुम्हाला बरेचसेच मोठे प्लॅटफॉर्म कसे ट्रेड होतात, प्रॉप डेस्क कसं चालतंय आणि कसा विचार केला गेला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी सांगितल्या. खूप जास्त रिसर्च केल्यानंतर आम्हाला ह्या सर्व गोष्टी कळाल्या. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू व्हेरी मच.